तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। साऊंड सिस्टीमवरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणातच दोन गटातील उग्र भांडणात परावर्तित झाला। ढकलाढकली आणि आरडाओरडा यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे। शुभम प्रदीप गव्हाणे, प्रशांत भास्कर सोनवणे, सिद्धांत अनिल सोनवणे, राहुल शिवाजी शेंडगे, आशिष दिलीप गायकवाड, बुद्धभूषण अनिल सरोदे, अनिकेत गौतम मिसाळ, सागर गायकवाड आणि हिमांशु गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बबन जयवंत जाधव वेवर्ष 45 यांनी सरकारच्या वतीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक बबन जाधव त्यांच्या सहकाऱ्यांवर 13 एप्रिल रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 14 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत रात्र गस्त कर्तव्य सोपवण्यात आले होते। पहाटे सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तैनात असलेल्या पोलिसांकडून गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाली। या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात होते। त्याचवेळी काही युवक चौकात जमले। साऊंड वाजवण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पोलिसांचे आदेश धुडकावून लावत एकमेकांवर झडप घातली। काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागले। दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस पथक दाखल झाले। पोलीस उपनिरीक्षक, फौजदार, पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड यांनी मिळून संबंधितांची झोंबाझोंबी सोडवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। जमावाला तत्काळ पांगवण्यात आले। पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। शहरातील संवेदनशील भागात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।